आपला टॉपिक सुरू आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशनचे फॉर्म्युला बघितलेले होते. तो फॉर्म्युला आपण डिराइव्ह सुद्धा केलेला होता. ओके, तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणार आहे. व्हेरियन्स काढण्याचा फॉर्म्युला बघा बरं, v ऑफ x इथं लिहूया. व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू 1/n समेशन I from 1 to n आणि इथे येणार आहे xi minus x bar या ब्रॅकेटचा स्क्वेअर असा फॉर्म्युला आपण बघितलेला होता. बरोबर आहे, व्हेरियन्स ऑफ x. आणि हा अजून सुद्धा या प्रकारे सुद्धा लिहितात. व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू 1/n समेशन I from 1 to n इथं xi स्क्वेअर मायनस x बार त्याचा स्क्वेअर अशा रीतीने हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला व्हेरियन्स ऑफ x काढण्यासाठी आपण वापरलेला होता, म्हणजे तो प्रूव्ह केलेला होता. आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड डेविएशन त्याला सिग्मा असं म्हणतात. सिग्मा ऑफ x इज इक्वल टू अंडर रूट v ऑफ x व्हेरियन्स ऑफ x अशा रीतीने हे फॉर्म्युले याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण बघितलेले होते. आता आपण काय करणार आहे, एक्झाम्पल्स बघणार आहे, यावर आधारित असणारं एक्झाम्पल्स. बरोबर आहे. तर एक्झाम्पल काय असणार आहे ते व्यवस्थित लिहून घ्या. हे फॉर्म्युले ज्याने लिहून घेतलेले नसतील त्याने लिहून घ्या, कारण याच्यावर आधारित असणारा आपल्याला एक्झाम्पल आता सॉल्व करायचे आहे. एक्झाम्पल आपण बघूया. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जे आहे तेच एक्झाम्पल आपण बघूया. या फाइंड व्हेरियन्स इथे घेऊया. फाइंड व्हेरियन्स and standard deviation of the following data. ओके, आणि जो काय डाटा असेल तो कसा असेल मी आता सांगणार आहे. पण व्हेरियन्स आणि हे जे फॉर्म्युला डिराइव्ह करताना मी ओव्हरऑल जे एक्झाम्पल घेतलेलं होतं की मार्क्स ऑब्टेन बाय ईच स्टुडंट आणि क्लास इन युअर क्लास. बरोबर आहे, त्याच टाईपचा डाटा असेल. पण तो डाटा कुठल्या स्वरूपातला असणार आहे, न्यूमरिकल डाटा, नंबरच्या स्वरूपात असणार डाटा. आता या एक्झाम्पल मध्ये कोणता डाटा दिला आहे तो बघूया. फर्स्ट नंबर इज 9, आफ्टर दॅट 12, 15 is the third observation, 18, 21, 21 नंतर 24 आणि 27. बघा, ऑब्झर्व करा, हा आपल्याला न्यूमरिकल डाटा आपल्याला दिलेला आहे. आणि हा जो न्यूमरिकल डाटाचा ऑब्झर्वेशन आपल्याला करायचा आहे. व्हेरियन्स ऑफ x करायचा आहे, व्हेरियन्स ऑफ x करायचा आहे आणि स्टँडर्ड डेविएशन काढावं लागणार आहे. प्रश्न व्यवस्थित लिहा. त्याचे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते आता आपण इथं बघणार आहे. प्रश्न लिहून झाला की सांगा मला, म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे आपण बघणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर कसं सॉल्व करायचं हे आपण बघणार आहे. हा प्रश्न तुम्ही लिहिलेला असेल. आता आपण बघणार आहे हाऊ टू फाइंड व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ द डाटा. जरा बघा, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, त्यासाठी व्हेरियन्स काढायचं सांगितलं आणि स्टँडर्ड डेविएशन. व्हेरियन्सचा फॉर्म्युला तुमच्याजवळ तयार आहे बघा. व्हेरियन्स ऑफ द गिवन ऑब्झर्वेशन इज इक्वल टू 1/n. 1/n इथं जे n लिहिलेलं आहे, n चा अर्थ काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. बघा, n चा अर्थ काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स.
मग इथे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 7 म्हणजे n च्या जागेवर 7 येणार आहे बरोबर आहे आता हा ब्रॅकेट ऑब्झर्व करा बरं हे xi i ची व्हॅल्यू काय असणार आहे फ्रॉम 1 टू n आता n म्हणजे काय इथं 7 सांगितलं म्हणजे 7 मिळेल इथं 7च ऑब्झर्वेशन्स आहेत देयर आर ओनली 7 ऑब्झर्वेशन्स मग इथं जर आपण x1 लिहिलं बघा x1 म्हणजे त्याचा अर्थ नाही इथं x2 लिहिलं x2 i च्या जागेवर 2 लिहिलं याचा अर्थ 12 इथं x3 लिहिलं याचा अर्थ हे थर्ड ऑब्झर्वेशन अशा रीतीने हे ऑब्झर्वेशन 7 पर्यंत येणार आहे मायनस नंतर फॉर्म्युला काय सांगतो बघा x बार आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे x बार शोधणं x बार याचा अर्थ मीन ऑफ द गिवन डाटा लक्षात आलं का मीन ऑफ द गिवन डाटा म्हणजे ओव्हरऑल जो टोटल न्यूमेरिकल डाटा आहे त्याचा मीन कसा काढायचा तर मीन काढण्याचा जो फॉर्म्युला आहे 10वी मध्ये तुम्हाला हाऊ टू फाइंड मीन ऑफ द गिवन डाटा झालेला आहे बघा म्हणजे मीन बाय डायरेक्ट मेथड आठवतंय का मीन बाय डायरेक्ट मेथड मीन बाय अजूमडी मीन मेथडनं मीन काढता येतो त्याच्यानंतर स्टेप डेविएशन किंवा चेंज ऑफ स्केल अशा 3 पद्धती आहेत मीन काढायच्या इथं आपल्याला मीन काढावाच लागणार आहे बरोबर आहे की x बार लागतोय ना मग मीन काढताना ज्या 10वी मध्ये झालेले जे मीन काढायच्या 3 मेथड्स स्टॅटिस्टिक्स टॉपिक होता त्यामध्ये तर मीन काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 3 पद्धती होत्या पहिले जे असेल तर न्यूमेरिकल डाटा छोट्या स्वरूपातला असेल छोटे नंबर्स असतील न्यूमेरिकल डाटा अगदी छोटा मर्यादित असेल तर मीन कसा काढायचा x बार म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन त्याच्या आधारे मीन काढायचं ओके बघा बरं 1 2 3 4 5 6 7 मर्यादित आहे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे 9 प्लस 12 प्लस 15 प्लस 18 प्लस 21 प्लस 24 प्लस 27 या सगळ्याची ॲडिशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे 7 ह्याची डिव्हिजन करून जे आन्सर येणार आहे त्याला म्हटलं जाते x बार किंवा मीन ऑफ द गिवन डाटा तो मीन काढायचा आणि तो मीन काय करायचा ओव्हरऑल या सर्व क्लास हा जो डाटा दिसतोय त्याचा जो मीन असणार आहे बरोबर मग प्रत्येकाचा मीन मध्ये बघा इकडे काय सांगितलं xi x बार पहिला जो नाही ना त्याच्यातून येणारा मीन मायनस करा याच्यातून मायनस करा याच्यातून मायनस करा कारण xi x बार लक्षात येतंय का आणि त्यामुळे आणि येणारे xi x बार झालं ते आलेले आन्सर यात ठेवा तुम्हाला व्हेरियन्स काढून तयार होणार आहे आणि व्हेरियन्स आल्यानंतर त्याचं काय करा स्टँडर्ड डेविएशन काढायचं फक्त स्क्वेअर रूट काढायचं आहे लक्षात येते का यस आपण प्रत्यक्ष सॉल्व करायला सुरुवात करूया आता हा जो पार्ट आहे ना या जागेवर मी नवीन ह्याच्यासाठी आवश्यक असणारा चार्ट तयार करूया व्हेरियन्स साठी आता आपण क्वेश्चन हा तुम्ही लिहिलेला आहे ओके आपल्याला काही करून काय करावं लागणार आहे मीन काढावं लागणार आहे बरोबर आहे पण त्यासाठी आपल्याला सोपं पडावं त्यासाठी मी काय करतो एक चार्ट इथं बनवतो इम्पॉर्टंट चार्ट आणि या चार्ट मध्ये काय करूया हे जे आहे ना हे सगळे झाले ऑब्झर्वेशन्स किती ऑब्झर्वेशन्स आहेत आपल्याला माहिती आहे की 7 ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 6 7 मग त्यासाठी काय करा इथं ऑब्झर्वेशन्स आहेत इथं xi म्हणूया xi ऑब्झर्वेशन आणि हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत तर ती ऑब्झर्वेशन पहिला नंबर किती आहे बरोबर इथं 9 हा इथं 9 लिहूया नंतर आहे 12 सेकंड ऑब्झर्वेशन नंतर कुठलं ऑब्झर्वेशन आहे 15 इथं 15 लिहूया नंतर आहे 18 यस हियर 18 झाल्यानंतर ऑब्झर्वेशन बघा 21 इथं 21 किती ऑब्झर्वेशन झाली बघा 21 झाली 21 झाल्यानंतर
24 आणि 27. दिस इज 24 आणि इथं आपल्याला 27 ऑब्झर्वेशन इथं आहे. बघा आपण काय शोधलंय, सर्व ऑब्झर्वेशन इथं लिहून घेतलेली आहे, बरोबर आहे. पण आपल्याला व्हेरियन्स ऑफ x चा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणार आहे का? बघा मला सांगा, व्हेरियन्स ऑफ x चा फॉर्म्युला काय होता? 1/n summation I from 1 to n xi minus x bar चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आता या फॉर्म्युलासाठी इथे काय लागते? बरोबर x बार. आता तुम्हाला x बार शोधावा लागणार आहे. x बार शोधण्यासाठी आपल्याला मीन काढला पाहिजे. ओके, आणि तो मीन कसा कॅल्क्युलेट करायचा? बघा, मीन is denoted by x bar. Mean is denoted by x bar. आणि फॉर्म्युला काय? 1/n summation I from 1 to n xi. बघा, हा मीन काढायचा फॉर्म्युला तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये बघितलेला होता. आता इथं समेशन आता 1/n लिहिलेला आहे. व्हॉट इज n? n म्हणजे काय? तर n चा तो ऑब्झर्वेशन्स किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7. हियर n इक्वल टू 7. बघा, n ची व्हॅल्यू किती येते तुम्हाला? 7 येणार आहे. म्हणजे इथे येणार आहे दिस इज इक्वल टू 1/7. आणि हे जे समेशन आहे म्हणजे टोटल आहे, या सगळ्यांचे जे टोटल आहे समेशन, ती तुमची जर ऍडिशन केली तर किती येईल बघा बरं? सम ऑफ ऑल, हे एक समेशन आहे ना. इथं आपण एक कॉलम तयार करूया आणि हा जो कॉलम आहे समेशन ऑफ xi. बघा, समेशन ऑफ xi जो आहे त्याला स्मॉल n मानलं जातं बघा. दिस इज इक्वल टू स्मॉल n which is equal to sum of all xi. सर्वांचे ऍडिशन किती बघा? हे 7 आणि 4 11, हे 12 20 25 26 27 27 6 इथे येणार आहे. पुन्हा बघा बरं, इथं 2 2 4 6 8 9 10 आणि 11 12 म्हणजे 126. बघा, हे 126 हे आपणाला काय झालेलं आहे? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. बघा आपण काय लिहिलंय? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इथं लिहिलेले आहे. सर्वांच्या लक्षात आलं? इथं सर्व ऑब्झर्वेशन जे आहेत त्या ऑब्झर्वेशनची जी ॲडिशन आहे ती आपण इथं लिहायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता सर्व ऑब्झर्वेशनची ॲडिशन लिहिल्यानंतर काय करणार आहे आपण? फॉर्म्युला जरा बघा. त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला इथं बघा 1/n हियर n इक्वल टू 7. किती ऑब्झर्वेशन आहे बघा? 1 2 3 4 5 6 7. n इक्वल टू 7. आता मीन काढण्यासाठीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे बघा. मीन x बार इक्वल टू 1/n. बघा 1/7 मल्टिप्लाय बाय सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. बघा इथे किती आहे? 126 आणि याला 126 डिवाइड बाय 7. तर 126 ला 126 ला आपण 7 न जर डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे बघा बरं? 7 × 7 = 14 हे 12 च्या पुढे येते. बघा 126 डिवाइड बाय 7 दिस इज काय होणार आहे? x बार येणार आहे 7 × 7 18. आन्सर किती येणार आहे? 18. दिस इज इक्वल टू 18. म्हणजे आपण आता काय शोधलेलं आहे? मीन शोधलेला आहे बरं का. एखाद्या गिवन डाटाचा मीन कसा काढायचा तो शोधलेला आहे. ठीक आहे. आता हा जो मीन आहे ना, आता हा 1 नंबरचा फॉर्म्युला तयार झाला. 2 नंबरचा बघा, व्हेरियन्स ऑफ x काढण्यासाठी कसे निघणार आहे? xi - x बार.
तो हा जो मीन आहे ना 18 आलेला सर्व ऑब्झर्वेशन मधून मायनस करायचा आहे. त्यामुळे मी इथं दुसरा जो कॉलम तयार करतो तो कॉलम लिहितो xi minus x bar. दुसरा कॉलम काय बघा xi minus x bar. आता हा जो इथं आहे हियर x bar is equal to 18. बघा तुम्ही इथं जे 18 काढलेला आहे तो तुमचा x bar आहे. x bar किती आहे 18 आहे. तर तो 18 हा 9 मधून 9 minus 18 बघा 9 minus 18 याचा आन्सर इथे काढायचा आहे. 12 minus 18 पुढं 15 minus 18 18 minus 18 21 minus 18 इथं 24 minus 18 आणि 27 minus 18. हे आपल्याला प्रत्यक्ष जे डेविएशन आहे ते काढायचं आहे. डेविएशन किती तयार झालं ते शोधायचं आहे. xi minus x bar म्हणजे आता 9 मधून इथं 18 मायनस करायचं आहे. 9 minus 18 इट इज अ मायनस 9 बरोबर आहे का. आता या 12 मधून 18 मायनस करायचं आहे. दिस इज इक्वल टू मायनस 6. इथं बघा बरं या 15 मधून 18 मायनस करायचं आहे. इट इज अ मायनस 3. 18 मायनस 18 किती येणार आहे 0 येणार आहे. आपण प्रत्येकातलं डेविएशन काढायला लावलेलं आहे बरं का. इथं 21 मधून हे 18 गेलं 3 इथे यायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर इथे किती येणार आहे बघा 24 मधून 18 गेलं 6 यायला लागलेलं आहे. आणि इथलं डेविएशन बघा 27 मधून 18 इथं आले 9. इथं आपण डॅश करूया. आणि अशा रीतीने आपण काय शोधलेलं आहे डेविएशन शोधलेलं आहे. परवा आठवतंय का एक साधा एक्झाम्पल घेतलं होतं. क्लास मध्ये असणाऱ्या स्टुडंटला मिळालेले मार्क्स आपण विचारात घेतली होती. मिनिमम मार्क्स आणि मॅक्सिमम मार्क्स. मग ओव्हरऑल संपूर्ण क्लासचा मीन आपण 60 काढलेला होता. मग ज्याला कमी मार्क्स मिळाले त्याने असा विचार करायचा आहे की ओव्हरऑल क्लासचा मीन 60 होता पण मला फक्त 10च मार्क मिळाले. तर 10 minus 50 लक्षात आलं का. 10 मायनस किंवा मीन जर 60 असेल तर 10 minus 60 म्हणजे minus 50 तेवढं कमी पडतं. मग मायनस येत होते ना तसंही मायनस नंबर यायला लागले. प्रत्येक ऑब्झर्वेशनचा आपण इथं विचार केलेला आहे. आता ह्याच्यानंतर आपण xi minus x bar बघा xi minus x bar हा जो आहे ना हा ही ब्रॅकेट तयार केली बरं का. xi minus x bar ही ब्रॅकेट इथं तयार केलेली आहे. पण इथं काय सांगितलं या ब्रॅकेटचा काय दिलाय स्क्वेअर दिलाय. तर त्यामुळे इथं आपण असं करूया xi minus x bar त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे कुणाचा हे जे 9 दिसते ना 9 -9 चा स्क्वेअर काय येतो 81 प्लस येणार ना मायनस चा स्क्वेअर प्लस इथं 6 चा स्क्वेअर 6 36 36 हियर 9 09 इथं 0 3 चा स्क्वेअर 9 36 आणि इथं 81. आणि अशा रीतीने आपण काय शोधलंय बघा xi minus x bar बघा xi minus x bar आपण शोधलेला आहे. मग xi minus x bar इथे तुम्हाला दिसतंय. इथं त्या ब्रॅकेटच्या बाहेर बघा समेशन आहे. समेशन सम ऑफ ऑल हे जे दिसतंय ना या सगळ्याचे आपण ऍडिशन करायला पाहिजे. त्यामुळे समेशन ऑफ I from 1 to n इथं xi minus x bar चा स्क्वेअर या सर्व जे दिसतंय या सगळ्याची ऍडिशन करायची आहे. आता ती ऍडिशन किती ती व्यवस्थित जरा बघा बरं. ती जर ऍडिशन आपण करायचा प्रयत्न केला तर आय थिंक 252 बघा त्याची ऍडिशन जर आपण काढायचा प्रयत्न केला तर 252 प्रत्यक्षात तुम्ही कॅल्क्युलेशन बघा याचा आन्सर 252 हे 9 ने 16 बरोबर आहे.
इथं 16 16 32 होणार आहे. 32 ची 2 कॅरी 3 8 3 11 12 13 14 15 16 17 17 आणि पुढचे 25 बरोबर आहे. म्हणजे 252. आता हे चार्ट अतिशय महत्त्वाचं आहे. चार्ट तयार केल्यामुळे पुढची कॅल्क्युलेशन अतिशय सोपी बनणार आहे. आता व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन n. 1 अपॉन n. n चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की n म्हणजे काय बघा की n म्हणजे टोटल किती आहे 1 2 3 4 5 6 7 एकूण 7 जे ऑब्झर्वेशन्स आहेत मल्टिप्लाय बाय हे xi x बार जे आहे ते येणार आहे 250 किती 252. आता या 7 न फक्त 252 ला काय करा डिवाइड करा आणि जे काय आन्सर येणार आहे तुमचं बघा किती येणार आहे 7 1 7 7 3 21 बरोबर आहे. 21 आणि राहिले किती 4 42 म्हणजे 42 आणि मग इथं 6 येणार आहे कसा बघा बरं किती 36 7 आहे ना इथं 36 येणार आहे आणि अशा रीतीने v of x equal to 36 आपण व्हेरियन्स ऑफ x काढलेला आहे. विचार करा की जे व्हेरियन्स ऑफ x आपण इथं काढून पूर्ण झालेला आहे. दिस इज द व्हेरियन्स ऑफ x. आपल्या प्रश्नामध्ये सुरुवातीला सांगितले बघा फाइंड व्हेरियन्स ऑफ x. आता याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला SB म्हणजे काय स्टँडर्ड डेविएशन. सिग्मा x इक्वल टू काय फॉर्म्युला अंडर रूट व्हेरियन्स ऑफ x. दिस इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ 36. v ऑफ x तयार आहे ना इथं आपलं पुरा डबल तुला ऑब्झर्व करायची गरज नाही. आणि व्हेरियन्स ऑफ x 36 चा स्क्वेअर रूट सगळ्यांना माहिती आहे किती असणार आहे 6. सो स्टँडर्ड डेविएशन ओव्हरऑल वर्गाचं जे टोटल क्लास जो दिलेला आहे त्याचं डेविएशन किती असणार आहे 6. तर अशा रीतीने हा एक प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. या स्वरूपात ह्यातला कोणताही प्रॉब्लेम असू द्या काय करायचं त्याचे ऑब्झर्वेशन्स विचारात घ्यायची. ऑब्झर्वेशन काढल्यानंतर पहिल्यांदा त्याचा मीन काढावा लागतो. केवढाही मोठा डाटा असला तर त्याचा काय करायचा असतो मीन काढायचा. मीन काढणं म्हणजे काय सम ऑफ ऑल म्हणजे पहिला कॉलम दिला की त्याची पहिल्यांदा वर्टिकल ॲडिशन करा. पटपट हे सगळे परत बसायचं नाही लिहित बसायचं नाही. पहिल्यांदा सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे 126 टोटल सम झाली. त्याचा मीन काढला की त्याला 18. तो येणारा जो 18 आहे तो याच्यातून मायनस करा याच्यातून सगळ्या ऑब्झर्वेशन मध्ये मायनस करा इथे लिहायचं. त्यांचा स्क्वेअर शेजारी लिहायचा आणि मग व्हेरियन्स काढण्यासाठी काय करा जसं इथं केलं सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवाइड बाय n तसंच आहे सम ऑफ ऑब्झर्वेशन सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवाइड बाय n तो झाला व्हेरियन्स ऑफ x. त्याचं स्क्वेअर रूट काढलं मग तो काय होणार आहे स्टँडर्ड डेविएशन. लक्षात आलं असेल तुमच्या तर त्यामुळे हे लिहायला सुरुवात करा. ओके आता हे तुमच्या हे लक्षात आलं असेल हाऊ टू फाइंड मीन व्हेरियन्स ऑफ x आणि स्टँडर्ड डेविएशन. बघा आता हे तुमच्या पुस्तकामध्ये असणारं एक्झाम्पल आहे. आता मी ह्याच्या अगोदर हा टॉपिक सुरू करताना एक एक्झाम्पल दिलं होतं की तुमच्या क्लासमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स या विषयामध्ये मिळालेले मार्क्स ते जे काही एक्सप्लेनेशन सांगितलेलं होतं ते आणि हे वेगळं नाही समानच आहे. आता असं इमॅजिन करा की तुमच्या क्लासमध्ये एकूण जे विद्यार्थी आहेत टोटल विद्यार्थी 50-60 धरत नाही. हे जे एक्झाम्पल तुमच्याच क्लासचं आहे असं इमॅजिन करा. समजा मी असं ठरवलं की एक्झाम घ्यायची आहे आणि त्या एक्झाम आहे म्हणून बरेचसे विद्यार्थी काय करतात एक्झामला घाबरताना येतच नाही. समजा त्या एक्झामला हजर असणारे जे विद्यार्थी आहेत ते फक्त 7च विद्यार्थी परीक्षेला असं इमॅजिन करा. ओनली 7. आणि मग ठीक आहे 7 विद्यार्थी मी एक्झाम घेतली सुद्धा
आणि त्यांना मिळालेली मार्क्स मी आहे ती अर्थातच जे त्या विद्यार्थ्यांना मिळालेली जी मार्क्स आहे बघा, जे 7 विद्यार्थी आहेत त्यांना मिळालेली मार्क्स जे आहेत, पहिला विद्यार्थी असेल त्याला 9 मार्क्स मिळाले, दुसऱ्याला 12, नंतर 15, 18, 21, 24, 27. म्हणजे आता जे आपण एक्झाम तुम्ही जे लिहून घेतले ते प्रॅक्टिकली मी सांगतोय. 7 विद्यार्थ्यांना मिळालेली मार्क्स इथं लिहिले ओव्हरऑल. तर आपला पहिला प्रश्न, कमीत कमी किती मार्क, एकूण किती विद्यार्थी होते, तर तुम्ही काय म्हणणार आहे, एकूण 7 विद्यार्थी होते n = 7. नंबर 2, कमीत कमी मार्क किती मिळाले, तर 9. जास्तीत जास्त मार्क किती आहेत बघा बघा, 27. रेंज मिळणार 27, बरोबर आहे का, जास्तीत जास्त मार्क्स मायनस कमीत कमी मार्क्स, बरोबर आहे. आणि याच्यातला जो डिफरन्स आहे तो काय मिळणार आपल्याला, रेंज. लक्षात आलं. नंतर मी सांगितलं रेंज, पण हे रेंज मध्ये काय करतं, कमीत कमी मार्क असणारा विद्यार्थी जास्तीत जास्त मार्क असणारा विद्यार्थी एवढंच करतं. पण त्याच्या इन बिटवीन जे बाकीचे सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांचा कुठंही आपण विचार केले गेलेला नाही आणि त्याचा विचार झाला पाहिजे, म्हणून त्यांचा काय करायचं, ओव्हरऑल क्लास ज्याचा मीन आपण करायचा. काय करायचा, मीन. तो मीन डिनॉमिनेट बाय x बार, सम ऑफ ऑल, हे सर्वांचे ऍडिशन आपण इथे केले बघा. आधी 126 डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, आपण काय केले 18 हा मीन काढलेला होता. म्हणजे 18चा अर्थ कळला का, वर्गात बसणाऱ्या सर्वांना 18 मार्क्स मिळायला पाहिजे होती, पण मला सांगा पहिल्या विद्यार्थ्याला मिळाले का, नाही, फक्त 9च मार्क पडले. पण ओव्हरऑल सगळ्या वर्गाचा मीन आहे 18. त्यांना विचार केला पाहिजे की 18तून 9 मायनस करा, बरोबर आहे का. टोटल जे आहे, टोटल मार्क्स किती आहे बघा, त्याची स्वतःची मार्क्स मायनस 1, स्वतःची मार्क्स मायनस 1, किंवा हे 18 मायनस 1, 9 उत्तर आलेलं आहे. तसं प्रत्येकानं हे जे 12 आहे त्यानं सुद्धा विचार करा, 12 मायनस किती, 18. इथं 12 मायनस 18 काढलेलंच आहे, मायनस 6 मार्क तो कमी व्हायला लागला. तिसरा विचार त्याला कळायला पाहिजे की माझी मार्क 15 आहे, पण ओव्हरऑल वर्गाचा मीन 18 आहे. 15तून 18 मायनस 3 कमी केलं. पण एक क्लास मध्ये असा विद्यार्थी आहे की त्याला मार्क्स मिळाले 18 आणि ओव्हरऑल क्लासचा मीन 18च आहे. तो काय म्हणणार आहे, माझा अभ्यास समाधानकारक आहे, मला 18 मार्क मिळाले, म्हणजे ऑल संपूर्ण क्लास असणार आहे त्याचा मीन, संपूर्ण जी काय 11चे स्टुडंट्स आहेत किंवा 12चे जे काही विद्यार्थी आहेत, ज्या क्लास वर्गासाठी आपण हे एक्झाम्पल घेतोय, त्याने समजायचं की मला 18 मार्क्स मिळालेत, मी ओके, त्याचा काय 0 झालेला आहे. पण 18 पेक्षा पुढचे असणारे इतर विद्यार्थी दिलेले आहेत, हा झाला मीन. आणि नंतरच्या हे जे मीन आहे त्याचा स्क्वेअर इथं करा आणि फायनल आन्सर जे आहे ते आपण आता मगाशी काढले बघा. ओव्हरऑल सर्व वर्गाचा जो मीन आहे तो आपण कॅल्क्युलेट काय केलेला होता बघा बरं, 6 काढलेला होता, स्टँडर्ड डेव्हिएशन. व्हेरियन्स ऑफ x जो आहे तो 36 काढलेला होता आणि SD 6. सर्वात स्टँडर्ड डेव्हिएशन इथं महत्त्वाचं आहे. जसं मगाशी एका विद्यार्थ्यानं काढला की माझा डेव्हिएशन -6 -9 आहे, -6 आहे, -3 आहे. पण ओव्हरऑल सगळ्या वर्गाचं मीन काय, सगळ्या वर्गाच्या सगळ्यांनाच काय 18 मार्क्स नाही मिळाले, काही 18च्या कमी आहेत, काही 18 पेक्षा जास्तच आहे. मग तर स्टँडर्ड डेव्हिएशन किती आलं, 6. म्हणजे जी काय आपण एक्झाम घेणार आहे त्याचा मीन आहे ±6. त्या इन बिटवीन मध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स पडत राहतील. तर लक्षात आलं, या स्वरूपात असणारी अनेक एक्झाम्पल तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता. फक्त हाऊ टू फाइंड मीन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मीन काढण्याच्या तुमच्याजवळ 3 मेथड्स आहेत आणि 3 मेथड्स 10th स्टँडर्ड मध्ये झालेल्या होत्या. ती आहे असे रिव्हिजन म्हणून इथं आहे, कारण याच्या पुढचे एक्झाम्पल काढण्यासाठी, मीन काढण्यासाठी समजा हे नंबर्स अतिशय छोटे आहेत, 2 डिजिट आहे, मीन काढणं तर एवढं अवघड नाही. पण हा जो डाटा जर 2 डिजिट 3 डिजिट मोठे नंबर असतील तर मीन काढणं जरा अवघड जातं. त्यामुळे अजूनकडे मीन मेथड किंवा स्टेप डेव्हिएशन मेथड वापरली जाते आणि त्याच्या आधारे आलेला जो मीन आहे तो या फॉर्म्युल्यामध्ये इथे वापरायचा आणि मग पुढची कॅल्क्युलेशन मध्ये अजिबात बदल नाही.
ठीक आहे. तर इथं आपण थांबूया.